एका राज्यात राजा सुधन्वा राज्य करत होता. तो पराक्रमी होता, पण त्याला आपल्या सेवकांकडून खूप अपेक्षा असायच्या, विशेषतः त्याचा विश्वासू सेवक धर्मपाल याच्याकडून तर तो अगदी अंधविश्वासाने अपेक्षा करायचा. धर्मपाल दररोज इमानदारीने काम करत असे, पण राजा कधीच समाधानी वाटत नसे. एक दिवस राजाने त्याला सांगितले, आज रात्री माझ्या खोलीची राखण कर, कोणताही आवाज झाला तर मला ताबडतोब जाग कर. धर्मपाल सगळं लक्ष देत होता. मध्यरात्री एक मांजर खिडकीतून आत आली. थोडासा आवाज झाला, पण धर्मपालने राजाला उठवलं नाही, कारण त्याला वाटलं हा काही धोका नाही. सकाळी राजा उठला आणि विचारलं, रात्री काही घडलं का? धर्मपालने प्रामाणिकपणे सांगितले. राजा चिडला, तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं आहेस. तू माझ्या विश्वासाला पात्र नाहीस. धर्मपाल गप्प राहिला. त्याने फक्त एवढंच उत्तर दिलं, महाराज, माझं कर्तव्य तुमचं रक्षण करणं आहे, भीती पसरवणं नाही. राजमातेला हे कळल्यावर तिने राजाला समजावलं. राजा, जेव्हा आपण अति अपेक्षा ठेवतो तेव्हा आपल्यालाच दुःख होतं. धर्मपालने नीट निर्णय घेतला होता. त्याचं शांततेतलं सामर्थ्य तू ओळखायला हवं. राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने धर्मपालची क्षमा मागितली आणि त्याला प्रधान सेवक केलं. अपेक्षा आवश्यक असते, पण अति अपेक्षा दुःख निर्माण करते.